रूपाय विशोपत्यादितवी तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बोले गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। आज कथेचा 6वा दिवस आहे। दिवस कसे गेले आपल्यालाही कळलं, कारण हे दिवस बरोबर निघून जातात। आणि अशा प्रकारे काल आपण 5व्या दिवशी अनेक कथेचं आपण चिंतन केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने हरिश्चंद्र राजाची कथा। भगीरथ राजाने गंगा स्वर्गातून खाली कशी आणली आणि आपल्या पुत्राचा उद्धार कसा केला याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे। त्यानंतर परशुरामाचं चरित्र आपण ऐकलेलं आहे आणि त्यानंतर ययाती राजाचं चरित्र। ययाती राजाचा जो मुलगा होता यदू राजा, त्याच राजाच्या नावावरून पुढे त्या घराण्याला यादव घराणं असं नाव पडलं। आणि ज्या घराण्यामध्ये भगवंताने श्रीकृष्ण भगवान आता पुढे अवतार घेणार आहे त्याच यदू राजाच्या घराण्यामध्ये, यादव घराण्यामध्ये श्रीकृष्ण भगवान द्वापार युगामध्ये अवतार घेणार आहे। या ययाती राजाचं गुरुचा वंश बघितला आणि अशा प्रकारे सर्व आपण केलेला आहे। तदनंतर आपल्याला त्या गुरुच्या वंशामध्ये पुढे एक दुष्यंत राजाचं थोडक्यात चरित्र बघायचं आहे। त्यानंतर श्रीराम प्रभूचं थोडक्यामध्ये चरित्र बघायचं आणि शेवटी श्रीकृष्ण भगवंताचा जन्मोत्सव आपल्याला शेवटच्या उत्तरार्धामध्ये साजरा करायचा आहे। मग हा पुरुचा वंश कसा होता? ययातीचा राजा पुरु। आता ती वंशावळी तुम्ही बघा, मी वाचून दाखवतो। पुत्र पुढे जन्मेजय, प्रचिनवान, प्रवीण, नमस्यु, चारुपद, सुद्योग, बहुगव, संयाती, अहयाती, रुद्राक्ष। त्यानंतर पुढे ऋतेयू, ऋतेयूचा पुढे रतिभार, असे 3 पुत्र झाले। या अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव होते कण्व। कण्वाचा मुलगा झाला मेधातिथी। त्या मेधातिथी पासून प्रस्कण्व आणि सुमतीचा पुत्र झाला रैभ्य आणि त्या रैभ्याचा मुलगा झाला राजा दुष्यंत राजा। बघा एवढी वंशावळी, गुरु राजापासून राजा दुष्यंत पर्यंत आपण आलो। आता हा दुष्यंत राजा कोण झाला? पुढे या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट झाला। आणि एक दिवस तो दुष्यंत राजा, इकडे लक्ष द्या, दुष्यंत राजा शिकारीसाठी जंगलामध्ये जातो। आपल्या सैनिकासोबत गेल्यानंतर त्या जंगलामध्ये, वनामध्ये त्याला एका कण्व मुनीचा आश्रम, त्या आश्रमामध्ये तो जातो। पण त्या आश्रमामध्ये एक सुंदर स्त्री, कुमारी, एक सुंदर स्त्री मुलगी बसलेली होती। त्या सुंदर स्त्रीकडे त्या दुष्यंत राजाचं लक्ष जातं। एवढी सुंदर होती, मनोहर होती, लक्ष्मीप्रमाणे तिची अंगकांती होती आणि त्या सुंदरीमुळे तो आश्रम सुशोभित दिसत होता। त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत राजा तिच्या सौंदर्याला भुलून मोहित झाला आणि तो तिच्याशी वार्तालाप करू लागला, गप्पा मारू लागला। तो काय म्हणतोय, हे सुंदरी, तू कोण आहेस? तू साक्षात अप्सरा दिसते, स्वर्गातून तू अप्सरा आली का काय? म्हणून त्या दुष्यंत राजाने तिला नाव विचारलं, तू कोणाची मुलगी आहेस, कुठून आलीस, कुठं? अशा प्रकारची चौकशी केली आणि मग त्या
सुंदरीने आपला परिचय त्या दुष्यंत राजाला करून दिला. हे राजन, तुम्ही म्हणतात मी सुंदर आहे, क्षत्रियाची कन्या आहे. तुम्ही म्हणतात ते अगदी योग्य आहे, कारण मी क्षत्रियाचीच कन्या आहे. माझ्या आईचे नाव मेनका. काय नाव होतं? स्वर्गामध्ये ज्या अप्सरा नृत्य काम करतात त्याच्यापैकी एक मेनका नावाची अप्सरा. पण त्या विश्वामित्र ऋषी ज्या वेळेस तपश्चर्या करण्यासाठी बसले, पण आता इंद्राला वाटलं ह्या बाबाची कधी तपश्चर्या वाढली तर हा आपल्या डोक्यावर होईल, म्हणजे तो आपल्या स्वर्गाचं सुद्धा राज्य घेईल. म्हणून त्याच्या तपश्चर्यामध्ये बाधा यावं म्हणून त्या इंद्राने मेनकेला त्या विश्वामित्र ऋषीकडे पाठवलं. आणि विश्वामित्र ऋषी ज्यावेळेस समाधीमधून बाहेर आलो तर पाहतो तो मेनका, काय सौंदर्य. मग ते विश्वामित्र ऋषी ते तपश्चर्या विसरले, ध्यान विसरले आणि त्या मेनके बरोबर आता वार्तालाप करू लागले. अगं कोण आहेस तू? म्हणे मी स्वर्गातली मेनका आहे. मग त्या विश्वामित्र ऋषीला आनंद झाला आणि मग त्या मेनके बरोबर आता ते रद्द झालेला आहे. आणि तितक्यामध्ये विश्वामित्र ऋषी पासून मेनकेला गर्भ राहिला. गर्भापासून पुढे 9 महिने 9 दिवसानंतर त्या मेनकेनं एका कन्याला जन्म दिला आणि ती अप्सरा मेनका स्वर्गामध्ये होती. आणि त्या जी कन्या होती तिचं नाव होतं काय? शकुंतला. काय नाव होतं? शकुंतला. आणि मग त्या अप्सरेनं मेनकेनं आपली कन्या त्या कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये कण्व ऋषीने सांगितलं की हिचा तुम्ही सांभाळ करा. अशा प्रकारे ती कन्या म्हणजे त्या शकुंतलेनं आपला परिचय राजा दुष्यंताला करून दिलेला आहे. आणि मग त्या मेनकेनं मला वनामध्ये सोडून दिलं. महर्षी कण्वाच्या सेवा करते आणि इथंच राहते म्हणजे अशा प्रकारे परिचय करून दिल्यावर, हे सुंदरी, तू कुशिक वंशात जन्मलेली असल्यामुळे हे आदर्श तुझ्या दृष्टीने योग्यच आहे, कारण राजकन्या स्वतःच आपल्याला योग्य असा पती वाटतात. तू कोणाचे? विश्वामित्र ऋषी ते क्षत्रिय राजे होते बरं का ते ऋषी नंतर झाले. म्हणून त्या क्षत्रियाची कन्या आणि क्षत्रियाच्या कन्येचा स्वभाव असतो की आपल्या मनाप्रमाणे ती पती स्वयंवर ठरवून ती आपला पती निवडीत असते. म्हणून त्या दोघांचं मिलन झालं. दोघं एकमेकाला आवडले आणि सांगितलं माझ्याशी लग्न करशील का? हो म्हटले, मी करील, मी दुष्यंत राजा आहे. आणि मग त्या शकुंतले बरोबर दुष्यंताने गांधर्व विधीने विवाह केला. आणि मग बरेच दिवस तो दुष्यंत राजा त्या आश्रमामध्ये राहिला आणि राहिल्यानंतर पुढे प्रपंच झाला आणि तिला गर्भ राहिला. अशा प्रकारे गर्भ राहिल्यानंतर एक दिवस दुष्यंत राजा म्हणतो, शकुंतले आता मी जातो, माझं तिकडे राज्य आहे, माझी तिकडे प्रजा वाट पाहत असेल. म्हणून दुष्यंताने एक अंगठी काढली, त्या शकुंतलेच्या पोटामध्ये घातली आणि मी जातो आणि लवकरच तुला घ्यायला येतो. ठीक आहे म्हणे, लवकर या, पण मी तुमची वाट पाहते. आणि मग दुष्यंत राजा आपल्या सैन्यासह आपल्या नगरीला निघून गेला आणि तिकडे राज्यकारभारामध्ये तो गुंग झाला. आणि शकुंतलेचं आठवणही त्याला बरेच दिवस झाले. आता इकडे रोज वाट पाहते, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, सारखी वाट पाहते शकुंतला. कोणाची? पण दुष्यंत राजा काही तो तिकडे मग्न झाला राज्यामध्ये, आपल्या बायका मुलामध्ये राज्यामध्ये तो गुंग झाला. आणि मग बरेच दिवसानंतर 9 महिने 9 दिवसानंतर त्या शकुंतलेने एका सुंदर अशा पुत्राला जन्म दिला, सुंदर असं बाळ. आणि त्या बाळाचं नाव ठेवलं तिनं भरत. काय ठेवलं? भरत असं. तोही वडिलासारखा सुंदर
राजपुत्र राजपिंडा असा सुंदर दिसायचा. आणि मग हळूहळू तो भरत जो बाळ होतो ते बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. 3, 4, 5, 6 वर्षाचा बाळ झालं तरी तो दुष्यंत राजा येईना. काय करावं? शेवटी कण्व ऋषीला प्रार्थना करते, काय करावं तुम्ही सांगा. आणि मग कण्व ऋषी म्हणतात, हे बाळा आता मी तुझ्या सोबत येतो. आपण काय करू आता, त्या नगरीमध्ये जाऊ, त्या राजाकडे जाऊ, दुष्यंत राजाकडे, आणि मी सांगतो की तुझा त्याने सांभाळ केला पाहिजे. तुला मी तिथं पोचतो करू. ठीक आहे म्हणे, चला बाबा. मग कण्व ऋषी या शकुंतलेला घेऊन, तिच्या बाळाला घेऊन त्या नगरीला येतात. नगरीला आल्यानंतर दुष्यंत राजा तिला ओळखच देतो. कोण आलं म्हणे, तुम्ही कोण आहेस? अहो म्हणे, तुम्ही 5 वर्षापूर्वी आश्रमामध्ये आला होता, आपली ओळख झाली, आपण गांधर्व विधीनं विवाह केला होता, तुमच्या कसं लक्षात नाही? म्हणे माझ्या काही लक्षात नाही. मग ती अंगठी तिला लागली. हे बघा म्हणे, तुम्ही आमची ओळख म्हणून तुम्ही अंगठी मला घातली होती. मग अंगठी पाहिली आणि मग त्याच्या हळूहळू लक्षात झालं. आणि कण्व ऋषींना सुद्धा आठवण करून दिली, राजे साहेब तुम्हाला हिचा सांभाळ करावा लागेल, कारण तुम्ही तिथं 6 महिने माझ्या आश्रमात राहिला होता आणि शकुंतलेबरोबर तुम्ही विवाह केला होता, त्याला मी साक्षी आहे. असं म्हणून तुम्हाला ह्या बाळाचा आणि या पत्नीचा काय करावं लागल, स्वीकार करावा लागेल. आणि मग त्या ऋषीच्या सांगण्यावरून आणि त्याला सुद्धा आठवलं, हो आपण सुद्धा अंगठी दिली होती शकुंतलेला. आणि मग त्याने होकार दिला आणि त्यांना सांभाळलं, त्यांना आत घेतलं आणि मग त्यांचा काय केला, सांभाळ केला. अनेक वर्ष त्या दुष्यंत राजाने राज्यकारभार केला आणि थकल्यानंतर तेच राज्य पुन्हा भरताला दिलं. भरताने सुद्धा हजारो वर्ष राज्य केलं. अशा प्रकारे भरत राजाची कथा समाप्त होते. आता एक भजन होईल आणि पुढच्या कथेला आपण प्रारंभ करू. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. बोला. वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. बोले गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की जय. भगवंताचा अवतार, त्रेता युगामधला अवतार, आणि त्या अवताराचा म्हणजे प्रभू रामचंद्र भगवंताचा अवतार आपल्याला थोडक्यात बघायचा आहे बरं का. कारण आपल्याला जास्त श्रीकृष्ण भगवंताचा लीला आणि श्रीकृष्ण भगवंताचा अवताराचं वर्णन आपल्याला ते सविस्तर करायचं. परंतु राम समजल्याशिवाय कृष्ण समजत नाही. म्हणून आपल्याला आधी राम समजून घ्यायचा आणि मग कृष्ण समजून घ्यायचा. आता दोन्ही मधला काय फरक आहे लक्ष देऊन ऐका बरं का. 2 अवतारे कोणते? राम आणि कृष्ण अवतार. राम अवतार आहे पूर्ण अवतार आणि कृष्ण अवतार आहे परिपूर्ण अवतार. फक्त ऐकून घ्या. राम आहे कसा आहे, रामाचा जन्म दुपारी 12 वाजता
महालामध्ये सावलीमध्ये यांच्या याच्यामध्ये झाला आहे का नाही? आणि कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता कारागृहामध्ये येरवाड्यामध्ये झाला. आपला येरवाडा चला बंदी खाण्यात कारागृहामध्ये मथुरेला झाला. आणि अयोध्येला रामाचा जन्म दुपारी 12 वाजता. बघा सगळं विरुद्ध आहे बरं का. राम आणि कृष्ण कसे लक्षात आलं ना. राम परिपूर्ण अवतार, कृष्ण राम पूर्ण अवतार, कृष्ण परिपूर्ण अवतार. आता हे मी का म्हटलं पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार, काय फरक आहे दोन्हीमध्ये? आता दोन्हीमध्ये फरक सांगतो. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटलं. एकदा काय झालं की रामाचं आणि रावणाचं घनघोर युद्ध चालू आणि कृष्ण इंद्रजिताचा हात लक्ष्मणाला बाणाने उडला. जसा हात तुटला इंद्रजिताचा तर त्याची पत्नी लंकेमध्ये सुलोचनेच्या महालामध्ये तिनं पाहिलं, अरे आपल्या पतिदेवाचा हात इथे पडला, आपल्या पतिदेवाला काहीतरी झालं युद्धामध्ये म्हणून तिला घाबरली. पण तिनं एक हे केलं, काय केलं, एक पेन घेतला, लेखणी घेतली आणि त्या हातात दिली. म्हणजे मला काय काय झालं सगळं लिहून दाखवा. म्हणजे त्या हाताने महाराज जे तिकडं झालं युद्धामध्ये, लक्ष्मणाने मला कसं मारलं, कसे बाण मारले, मी त्याला कसं मारलं, हे सगळं वर्णन त्या हाताने. आणि शेवटी लिहिलं, मी भरपूर प्रयत्न केला पण लक्ष्मणाने मला बाण मारला आणि मी वीरगतीला प्राप्त झालो. असं इंद्रजिताने त्या हाताने केलं. आणि असं वीरगतीला प्राप्त झाले म्हटल्यावर दाहो बोलला सुरू केली आणि रडू लागली. सगळ्या तिच्या सगळ्या जमलेल्या आहे, सगळ्या स्त्रिया एकटी जमल्या, शोक करू लागली. आणि शेवटी तिनं ठरवलं, बस आता माझे पती मारले, मी विधवा झालेली आहे, मी आता जाते कोणाकडे, रामाकडे जाते. आणि रामाकडे पाय धरीन त्यांचे, त्यांना शरण जाईल आणि त्यांना म्हणाल, काय करा, मला माझ्या पतीचं जीवदान द्या, पतीला जीवदान द्या, माझं कुंकू पुसू नका, मला विधवा करू नका, मी त्यांना प्रार्थना करेन. आणि मग निघाली. बऱ्याच त्याच्या सोबत स्त्रिया निघाल्या, गेले रामप्रभू ज्या छावणीमध्ये होते त्या छावणीमध्ये गेलेले आहे. आणि गेल्याबरोबर रडत रडत जाऊन त्या रामप्रभूच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं आणि शोक करू लागली, रडू लागली. देवा असं काय केलं, माझं कुंकू का पुसलं तुम्ही, माझ्या पतीचं जीवदान द्या, मला काही करा, मी तुम्हाला शरण आलेली आहे. आता जे शरण आले त्यांना काहीतरी द्यावं लागतं. पण देवाचा नियम आहे, कारण त्याला मारावं नाही लागत, त्यांना शरण आलेल्याला तारावं लागतं. म्हणून विनंती करू लागली, रडू लागली. राम प्रभू स्तब्ध झालेले आहे. तो त्यांचा शोक बघून त्यांना सुद्धा गैरवून आलो. काय करायचं असं रामाला वाटू लागलं की अरे तिच्या नवऱ्याला काय करावं आपण आता जिवंत करणार, असं त्यांचं मन म्हणून राहिलं. आणि असं काहीतरी बोलणार इतक्यामध्ये बाजूला जांबवंत उभा होता, हनुमंत उभे होते, सगळे त्यांचं सैन्य उभं होतं. तर त्या जांबवंताने रामप्रभूला असा हात चिमटा घेतला, म्हणजे हात धरला, प्रभू थोडस बाजूला या. रामप्रभू बाजूला आहे, हनुमंत बाजूला आहे. आणि जांबवंत म्हणतात, देवा मी काय करू लागले, ती लंकेतली सुलोचना इंद्रजिताची पत्नी तुम्हाला प्रार्थना करू लागली, तिचा शोक बघून तुम्ही गैरून आला, तुम्ही काही तिला त्या इंद्रजिताला जिवंत करीत नाही ना. रामप्रभू म्हणतात, जरा खिन्न झालेलो आहे, काय करावं माझं मला समजाना, मला तिचं दुःख सहन होईना, मला गैरून आलेलं आहे तिचं दुःख. प्रभू जांबवंत हनुमंत म्हणतात, देवा तुम्हाला काहीही करता येणार नाही, तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही, इंद्रजिताला जिवंत करता येणार नाही, तुमचा अधिकार भगवान आहे, माझा का अधिकार नाही. मग त्या रामप्रभूला जांबवंतांनी आठवण करून दिली, प्रभू तुम्ही एका ऋषीला वचन दिले, पण त्या ऋषीला ज्यांनी हे रामायण दिलं
वाल्मिक ऋषीला तुम्ही वचन दिलं. काय वचन दिलं? अरे वाल्मिकी, तू जसं रामायण लिहिलं त्याप्रमाणे मी अवतार घेईन आणि त्याचप्रमाणे वागून जाईल. बघा काय काय बोलिली वाल्मिकी तैशीची करीन वर्तुनी जावीन नामामृती. वचन दिलेले वाल्मिक ऋषीला, म्हणून तुम्हाला काहीच बदल करता येणार नाही. जसं वाल्मिक ऋषीचं रामायण आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागतं, वागावं लागतं. बघा म्हणजे रामप्रभूचा अवतार कसा झाला? वनावर अवलंबून झाला, रामायणावर अवलंबून. स्वतंत्र आहे का? रामप्रभूला काही करता येईल का? याला जिवंत करायचं किंवा रावणाला जिवंत करायचं करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. जसं त्या रामायणात वाल्मिकीनं जसं वर्णन केलं त्याचप्रमाणे तुम्हाला सगळं चरित्र करावं लागेल. म्हणून रामाचा अवतार पूर्ण. आता कृष्ण भगवंताला काही हे होतं का की ह्या लीला करू नको, त्या लीला कर, इकडे जाय तिकडे जाऊ नको, असं होतं का? अहो त्याला जिकडे जायचं तिकडे गेला. राधेकडे जायचं तर राधेकडे गेला, इकडे जायचं तिकडे गेला, मथुरेला जायचं मथुरेकडे गेला, याच्यावर हल्ला करायचा, स्वारी करायची तिथं स्वारी, जे नको ते केलं. म्हणून कृष्ण भगवंताचा अवतार परिपूर्ण. लक्षात आलं का? दोन्ही अवताराचं वर्णन चालू. आता राम हे अक्षर तुम्ही जर पाहिलं तर किती सोपं आहे. रला का ना राम, आणि मग आपण राम म्हणताना आपलं तोंड काय होतं? हा असं वाटतं राम. म्हणजे आपलं मधलं जे पाप आहे राम म्हणताना बाहेर, आणि म म्हणताना तोंड मिटतं. का मिटतं? बाहेरच गेलेलं पाप पुन्हा आत येऊन. म्हणजे राम म्हणलं का आपलं पाप बाहेर आहे का नाही? म्हणून त्या वाल्या कोळ्याचं राम राम मारा मारा म्हटलं तर रामारामच आलं. पण रामारामा म्हटल्यामुळे काय झालं? त्याचं जे पाप होतं आणि त्याचं घेऊन गेलं तो वाल्या कोळ्याचं वाल्मिकी. मग आपण राम राम म्हटलं तर आपलं पाप जाणार नाही का? मग आपण सुद्धा राम राम म्हटलं पाहिजे ना. म्हणा ना, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. बोला राम 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 सीता राम सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महापुराण की जय. चला राम प्रभू. आता दोन्ही अवतारात आपलं काय चालू आहे? फरक चालू आहे दोन्ही मध्ये, राम आणि कृष्णामध्ये फरक काय? राम हा कसा होता? राम हे अक्षर कसं आहे म्हटलं? सोपं नाही, त्याचं जोडाक्षर आहे का? नाही. रला का ना राम. राम हे म्हणालाही सोपं, राम राम राम. पण कृष्ण हा शब्द कसा आहे? एक तरी सरळ अक्षर आहे आणि षटकोनाचा तो अर्धा न बाणाचा. किती अवघड कृष्ण म्हणाला, कारण कृष्ण शब्दाला सुद्धा अवघड. म्हणून राम समजला तर कृष्ण समजला, बरं का? म्हणून आपल्याला ते राम समजून घ्या. मग रामाचा काय घेतला पाहिजे आपण? रामाचा आचार घेतला पाहिजे. रामासारखं आचरण केलं पाहिजे.
आणि कृष्णाचं विचार घेतला पाहिजे. नाही तर कृष्णाचं आचरण करायला गेले तर बसून जातात. आता कृष्णाला बायका किती केल्या? 16,108. तुम्ही म्हणाल कृष्णाचं आचरण करायचं, मी 2-4 करू का? आता एक भेटना 2-4 झाला. म्हणून कृष्णाचा काय घ्यायचा विचार, कृष्णाचं जे ज्ञान आहे, जे गीता तत्व आहे ते आपण घ्यायचं, बोध घ्यायचा, कृष्णाचा विचार घ्यायचा, रामाचा आचार घ्यायचा आणि हरीचा उच्चार करायचा. तुम्ही म्हणाल या हरी कुठून काढला? राम आणि कृष्ण बरोबर अवतार आहे, हरी कुठून काढला? मग हरी हा कुठून काढला? तर नाथ महाराजांनी उत्तर दिलं म्हणा, शिवाचा हरी 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 म्हणता शिवाचा, म्हणते देवाच्या तया मोक्ष, म्हणते देवाच्या तया मोक्ष, हरिमुखी गाता हरपरी चिंता, या नाही मागता जन्म घेणे, या नाही मागता जन्म घेणे. हरी पाठा, हरी हा मंत्र शिवाचा, रामकृष्ण हरी असा आपला काय झाला वारकरी संप्रदायाचा मंत्र तयार झाला. राम म्हणजे रमयशी, कृष्ण म्हणजे जो आपलं चित्त आकर्षण देतो त्याला काय म्हणायचं कृष्ण. म्हणून त्या गोपिकाचं चित्त काय केलं होतं कृष्णाने आकर्षण घेतलं. हा फरक आहे. आता मला एक सांगा, राम ज्यावेळेस उभे राहतात तर राम सरळ उभे राहतात, एक पाय पुढे ठेवतात, हातामध्ये काय घेतात ना धनुष्यबाण, सरळ उभे राहतात. पण कृष्ण सरळ उभा आहे का? नाही. कृष्ण कसा उभा राहतो? एक पाय असा वाकडा करतो नाही का, आणि हातामध्ये पाव आवाज येतो नाही का, बासरी ह्याच्यावर घोंगडी, असा कृष्ण आहे का. कृष्णाचं चरित्र द्यावं, रामाचं स्वरूप आहे का. आता राम एक पत्नी, एक वचनी, एक वाणी होता का नाही? कृष्ण भगवान अनेक पत्न्या, अनेक वचन्या आणि अनेक वाण्या. कसा होता? अनेक पत्न्या, अनेक वाण्या. वाण कोणती बी मारायचा, कधी सुदर्शन चक्र सोडायचं, कधी दुसरं ब्रह्मास्त्र सोडायचं, काही सोडत काही कधी अनेक बाण्या. पण राम प्रभूचा एकच बाण आहे का, एक बाणी, एक वचने, एकच पत्नी, फक्त सीतामाई एकच. हे दोन्ही अवतार समजून घ्यायचे, दोन्ही समजून घ्यायचे आहे का नाही. तर दोन्हीतला फरक काय तुमच्या लक्षात आला का? आता सगळे विरुद्ध आहे का नाही. रामाचा जन्म दुपारी, कृष्णाचा रात्री, सगळं उलट आहे. हे जरी असलं तरी राम आणि कृष्णामध्ये एक साम्य आहे बर का, एक सारखेपणा आहे. कोणता आला की रामाने मारताना, राक्षस मारताना कुठून सुरुवात केली? ताटिकेपासून. अगोदर रामाने काय मारली? ताटिका मारली. आणि कृष्णाने सुद्धा पहिली कोण मारली? गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण. एवढंच साम्य दोघांमध्ये, दोन्ही अवतारामध्ये एवढं साम्य. याने ताटिका मारली रामप्रभूने मोहनीच्या याला राक्षसी, आणि त्यांनी कोण कुठून केली? म्हणून रामकृष्ण. मग अगोदर आपल्याला राम बघायचं. अयोध्या नगरीमध्ये दशरथ नावाचा राजा, अजाचा मुलगा, रघुचा मुलगा अज आणि आजाचा मुलगा दशरथ राजा, सूर्यवंशामध्ये चक्रवर्ती सम्राट अयोध्येचा राजा. असा असणारा त्या राजाने, त्या राजाचा विवाह झाला कोणासोबत? कौशल्यसोबत. पण मुलं होईना म्हणून दुसरी बायको, तिचं नाव सुमित्रा, सुमित्रेला मुलं होईना, तिसरी बायको केली पण तरी पण कैकेयीला मुलं. आणि मग एक दिवस कंटाळून राजा खिन्न झाला. बरेच दिवस झाले लग्न होऊन, 3 राण्या केल्या, काय करावं. आणि मग एक दिवस कंटाळून शिकारीला जातात दशरथ. गेल्यानंतर
शिकार काही भेटली नाही, दिवसभर फिरला पण शिकार भेटली नाही. पण एक दिवस त्या दिवशी सायंकाळी एका झाडावर जाऊन बसला, एका सरोवराच्या बाजूला. त्यांना राजाला असं वाटलं की एखादं सावस पाणी प्यायला येईल, आपण ते आलं की त्याला बाण मारू. या रीतीनं तो झाडामध्ये लपून बसला आणि त्या प्राण्याची वाट बघता. त्याच वाटेनं त्या जंगलामधून एक मुलगा, त्याचं नाव श्रावण बाळ, तो आपल्या अंध आई वडिलांना, आंधळ्या आई वडिलांना आपल्या गावडीमध्ये घेऊन काशी यात्रेला चाललेला होता. आणि जात असताना त्यांच्या आई वडिलांना तहान लागली म्हणून त्याचे अंध आई वडील म्हणतात, अरे बाळा, श्रावण बाळा, आम्हाला खूप तहान लागली, पाणी घेऊन ये ना, पाण्याचा शोध कर. आणि मग त्याने ती झारी घेतली आणि झारी घेऊन तो पाण्याच्या शोधाला निघाला. आई वडिलांना एका झाडाखाली बसून दिलं आणि तो निघालेला आहे. पाणी शोधता शोधता त्याला एक सरोवर दिसलं. ज्या सरोवराच्या किनाऱ्याला दशरथ राजा बसलेला होता, त्याच सरोवरावर तो तिथं आला आणि तो झारी बुडू लागला. आता झारी पाणी बुडवताना बुडबुड असा आवाज येतो, म्हणजे त्या झारीतली हवा बाहेर निघून जाते, पाणी त्याच्यामध्ये जातं, आहे ना? लक्षात आहे ना? बसा. गोपाल कृष्णाचा बुडबुड असा आवाज आला आणि मग दशरथ राजाला थोडा आधार पडलेला होता आणि दशरथ राजाला असं वाटलं की कोणीतरी प्राणी पाणी प्यायला त्या सरोवरावर आलेला आहे. आणि त्या आवाजाच्या दिशेने दशरथ राजाने काय केला, अंदाजी बाण सोडला. कोण येते माहिती नाही, प्राणी आहे का, कोण आहे? त्या आवाजाच्या दिशेने जसा बाण गेला, सुसूट करीत बाण गेला, तसा श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण गेला. आणि श्रावण बाळाने आवाज काढला, आई ग मेलो, असं म्हणून फाडकन तो कोसळलेला आहे. आणि तितक्यामध्ये तो आवाज ऐकला दशरथ राजाने लगेच उठला आणि धावत सुटला आणि त्या श्रावण बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणतात, बाळा, अरे तुला मला मारायचं नव्हतं रे, मी प्राणी समजून मी अंदाजे बाण मारला, पण मला काय माहिती तू याला म्हणून मला खूप वाईट वाटतं. आणि मग श्रावण बाळ म्हणतात, श्रावण बाळाने ओळखलं की एक चक्रवर्ती सम्राट, त्याच्या हातून आपल्याला बाण लागला आणि चक्रवर्ती सम्राटाच्या मांडीवर मला मरण येतं. आणि त्याने एवढंच म्हटला, हे राजा, तुम्ही काही मुद्दाम मारला नाही, पण जे व्हायचं ते झालेलं आहे, माझा मृत्यू तुमच्या बाणानेच होणार, म्हणून तुम्ही शोक करू नका. फक्त माझ्यासाठी एक विनंती आहे. काय विनंती मला? फक्त माझे आई वडील तिकडं तहानेने वायफोट झालेले आहेत, माझे वडील आई वडील आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही, फक्त तुम्ही ही झाली पाणी घ्या आणि माझ्या आई वडिलांना पाणी पाजा, बस एवढं विनंती. आणि त्याने असं समजून, असं सांगून आपला प्राण सोडला. शरणाला तो श्रावण बाळ. बघा, शर म्हणजे बाण. दशरथ राजाचा जर शर आला तसा त्याचा काळ आला आणि काळ धावून आला तसा त्याचा प्राण घेतला श्रावण बाळाचा. श्रावण बाळाला खाली तिथं ठेवलं आणि त्या झारी भरून घेतली, पाणी घेतलं. आता राजाला फार म्हणजे अपराध झाल्याची एकदम त्याला मान वाटू लागला. कसं जावं याच्या आई वडिलांकडे, काय सांगावं आई वडिलांना, म्हणून तो घाबरत घाबरत भीत भीत पाणी घेतलेलं आहे आणि घाबरत घाबरत त्यांच्या आई वडिलांकडे गेला आणि बोलना, काहीच बोलना. कारण काय केलं होतं, त्यांच्या मुलाला त्याने म्हणजे अपराधी स्वरामध्ये तिथं गेलेला आहे आणि हळूच गेला. पण त्या श्रावण बाळाच्या आई वडील म्हणतात, अरे बाळा, आला का तू? काय वेळ लावला एवढा, कस काय वेळ लावला? आता हा एक नाही तर दोन बोलना, कारण गुन्हा घडलेला होता, काही बोलना. शेवटी ते श्रावण बाळाचे आई वडील स्पर्श जाणू लागला आणि हा स्पर्श जो दिसतो आपल्या बाळाचा स्पर्श नाही. आंधळे लोक लय हुशार राहतात, स्पर्शाला जाणवतो त्यांना की हे जे पावलं येत वाचते हे माझ्या बाळाचे पावलं नाही, हे कोणीतरी दुसरी व्यक्ती आली. अरे कोण आहेस तू? असं म्हणल्याबरोबर राजा घाबरत घाबरत, मी तुमचा गुन्हेगार आहे. आणि कोण आहेस तू? मी अयोध्येचा राजा, चक्रवर्ती सम्राट दशरथ राजा आहे.
माझ्याकडून चुकून तुमच्या बाळाला बाण लागला आणि त्याचा मृत्यू झाला. असं ऐकलं आणि आई वडिलांनी टाकून फोडला. खाली कोसळले दोघे आई वडील. अरे राजा, आमची म्हातारपणाचे आधार, आमच्या म्हातारपणाची काठी तू हिरावून घेतलीस राजा. आम्ही आता कसं जगायचं म्हणून अशा प्रकारे शोक करू लागले, रडू लागले, धरणीवर अंग टाकू लागले. आणि राजा अपराधी स्वरामध्ये, माझी चूक झाली, मला क्षमा करा, मी मुद्दाम मारलं नाही, प्राणी समजून मी बाण मारला, पण तुमच्या बाळाला बाण लागला, मला क्षमा करा असं म्हणू लागले. पण राजा, तुला आम्ही क्षमा करणार नाही. आता आम्ही आमच्या मुलाचा विरह सहन करणार नाही, वियोग सहन करणार नाही. आमच्या मुलाचं नाव घेत घेत आम्ही आता प्राण सोडू. आम्ही जगत नाही आता, कोणाच्या आशेवर जगायचं. पण तुला आम्ही शाप देतो, जसा आम्ही आता प्राण सोडू मुलाचं नाव घेत घेत, त्याप्रमाणे हे राजन, तुला 4 मुलं असतील, पण 4 मुलांपैकी एकही मुलगा तुझ्या मृत्यूच्या वेळेस राहणार. मुलाचं नाव घेत 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 तुला सुद्धा मरावं लागलं. हा आमचा आदायाचा तुला शाप आहे. बघा, असा शाप दशरथ राजाला त्या श्रावणाच्या आई वडिलांनी दिला आणि शाप देऊन त्यांनी आपला प्राण सोडला. श्रावण बाळा, श्रावण बाळा म्हणून त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे. आणि मग दशरथ राजाला आता इथे लक्ष द्यावं. आता दशरथ राजाला एक काय झालं होतं, एक अपराधी ते भाव निर्माण झाला, नाही का नाही? का? कारण त्यांच्या मुलाला मारलं म्हणून अपराधी भाव. पण त्यांच्या आई वडिलांनी काय शाप दिला की तुला 4 मुलं होती आणि 4 मुलांपैकी मृत्यूच्या वेळेस एकही मुलगा राहणार नाही. आता दशरथ राजाला मुलं होते का? तो 3 राण्या केल्या आणि तो कंटाळून आला होता शिकारीला, काय करावं, मुलं नाही म्हणजे खिन्न होऊन. पण आता यांनी शाप दिला, याचा अर्थ मला मुलं होणार आहे. म्हणजे थोडा आनंद झाला माझा. 2 भाव निर्माण झाले एकाच वेळेस. काय? अपराधी भाव आणि दुसरा मला मुलं होतील असा शाप दिला, मला मुलं होणार, आनंदी. हे दोन्ही भाव घेऊन 3घावर अंत्यसंस्कार केले आणि दशरथ राजा आपल्या घरी गेले. आणि मग वशिष्ठ ऋषीला म्हणतात, हे गुरुदेव, की बरेच दिवस झाले मला पुत्र प्राप्ती नाही, काय करू म्हणजे मला पुत्र प्राप्ती होईल? वशिष्ठ ऋषी म्हणतात, हे राजन, तुला कामेष्टी यज्ञ करावे लागेल. कामेष्टी यज्ञ केल्यानंतर तुला पुत्र प्राप्ती होईल. बरं ठीक आहे, मग कामेष्टी यज्ञ करायचा कोण करेल, कोणाच्या हाताने करायचा? म्हणजे विभांडक ऋषी आहे, त्यांचा मुलगा शृंगी ऋषी, त्या शृंगीच्या हाताने काय करतो, यज्ञाचं आयोजन करा, कामेष्टी यज्ञाचं. आणि मग अयोध्येपासून बरस लांब 20 किलोमीटर आम्ही गेलो. ते कामेष्टी यज्ञाची दशरथ राजाने केला. ते ठिकाण अयोध्येपासून लांब, सुंदर असं ठिकाणी, बाजूला नदी वाहते. आणि मग त्या कामेष्टी यज्ञाचं आयोजन तिथं त्या शृंगेने केलेलं आहे. कामेष्टी यज्ञ पूर्ण झालेला आहे आणि त्या कामेष्टी यज्ञाच्या यज्ञामधून एक यज्ञ पुरुष बाहेर आलेला आहे. पायसमध्ये प्रसाद घेऊन, पायस पात्र घेऊन त्या वशिष्ठाकडे देतात आणि वशिष्ठांना सांगतात की हे राजाच्या पत्न्याला हा प्रसाद. आणि मग वशिष्ठ ऋषी ते पात्र घेतात, त्या प्रसाद दशरथ राजाकडे देतात, सांगतात तुमच्या ज्या 3 राण्या आहेत त्यांना सारखे विभागून 3 राण्याला प्रसाद. मग त्या दशरथ राजाने त्या प्रसादाचे 3 भाग केले. पहिला भाग ज्येष्ठ कांता कोणती होती, कौशल्या दिला, पहिली पत्नी. दुसरी सुमित्रा, तिला दुसरा भाग दिला. आणि तिसरा भाग कैकेयीला द्यायला लागले. तर कैकेयीनं पाठ केलं, मला नको म्हणून. का? कारण मला अगोदर पाहिजे होतं. मी तुमची आवडती पट्ट राणी आहे, मी तुम्हाला युद्धात मदत केली होती, नाही तर तुम्ही युद्ध हारत होता. ज्यावेळेस शुक्राचार्याबरोबर युद्ध चालू होतं
त्यावेळेस मी तुमचा रथ सावरला म्हणून तुम्ही युद्ध जिंकू शकला. बघा काही काही म्हणते मला नको आता मला अगोदर द्यायला पाहिजे. बसली ना कुठ्यावर, आपण म्हणतो ना रुसली बसली कुठ्यावर. आणि मग असं होत नाही तर तितक्याच आकाशामधून एक आग येते. जशी घार आली पिंड घारीने धडकीला, 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 पिंड घारीने धडकीला. अंजनीने तो सेवेला, अंजनीने तो सेवेला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. बजरंग बली हनुमान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री पुराण की जय. घार आली आणि घारीनं तो पिंड प्रसाद झडपिला आणि जशी घार अयोध्येपासून उडाली तर ती डायरेक्ट महाराष्ट्रात आली बरं का. आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनी पर्वतावर ती घार वरून उडू लागली. आणि त्या पर्वतावर अंजनी नावाची स्त्री काय करीत होती, तपश्चर्या करीत होती, अंजनी माता. आणि मग जशी ती घार वरून उडत असताना अचानक तिच्या चोचीमधून तो प्रसाद निसटतो आणि तो नेमका कोणाच्या हातात पडतो, अंजनी मातेच्या. अंजनी मातेच्या. आणि मग तो प्रसाद तिला वाटलं भगवंताने प्रसाद दिला म्हणून ती सेवन करते. आणि तो सेवन केल्याबरोबर तिला एक पुत्र होतो, त्याचंच नाव हनुमान. बजरंग बली हनुमान. बोले बजरंग बली हनुमान की जय. महाराज बजरंग बली हनुमान जन्म झाला सूर्योदय होताना, तिकडून सूर्योदय होतो आणि इकडे हनुमंताचा जन्म होतो. आणि झाल्याबरोबर हनुमंतराय म्हणतात ते फळ मला पाहिजे. कोणतं? सूर्य भगवान. मला फळ खायचं म्हटले ते म्हणे फळ खायचं. अरे बाबा तुला दुसरं काही देते. नाही 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 मला दुसरं काही नको, मला ते फळ पाहिजे म्हणे. जसं उडान मारलं हनुमंताने तर सूर्य भगवंताला गिळून टाकलं ना. पाहता का अंधार पडला. वर ब्रह्मदेवाला चिंता पडली. आता तर सूर्य उगवला होता नेमका आता आणि अंधार कसा पडला. ब्रह्मदेव सगळे खाली आले, सगळे देव इंद्र चंद्र सगळे खाली आले. काय झालं काय झालं. मग त्या पवन देवाचा मुलगा हनुमंतराय पवन देवाला विनंती केली म्हणे तुमच्या मुलानं काय केलं, या सूर्य भगवंताला गिळून टाकलं, त्याला आता प्रार्थना करा. मग त्या बजरंग बलीची सगळ्यांनी प्रार्थना केली. अरे बाबा सूर्यनारायणाला सोड, तुला पाहिजे तो आम्ही विद्या देतो, अस्त्र शस्त्र सगळ्याच तुला हे देतो, पण तू काय कर त्या सूर्य भगवंताला सोडून दे. आणि मग त्या सोडून दिलं. मग इंद्राने त्याला सगळ्या विद्या ज्या असेल त्या सगळ्या पूर्ण त्याला बळ दिलं. म्हणून हत्तीमध्ये 1000 हत्तीचं बळ हनुमंतामध्ये, उडान करण्याची क्षमता कोणामध्ये, हनुमंतराय. पण हे माकडच शेवटी यांना विद्या तर प्राप्त केली पण चैन बसना ना. आता ते माकड होतं वानर, ते काय करायला लागलं, साधू संतांच्या यज्ञामध्ये जाऊन तिथं खोड्या करू लागलं. जाणून बुजून माकडच तिथं यज्ञ पेटवला का त्याच्यात लघुशंका करू लागलं. जाऊन काय करू लागलं, लघुशंका करू लागलं. पुन्हा काही त्या साधूच्या
जटा ओढू लागलं, कोणाचं काही करू लागलं, खोड्या करू लागलं. शेवटी त्या साधू संताने ऋषीने शाप दिला हनुमंताला. अरे आमच्या खोड्या करू नको, आमचा यज्ञ अपूर्ण झाला, तू इथे येऊन लघुशंका केली, हे सगळं विजलं सगळं लाकडं. लक्षात आलं ना? आणि मग शाप दिला, तू जे विद्या प्राप्त केलेली आहे ही विद्या तुला लक्षात राहणार नाही म्हणे. कोणा जरी कोणा दुसऱ्यांना आठवण करून दिली तर पुन्हा ती जागृत होईल. म्हणूनच हनुमंतराय ज्यावेळेस सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले होते, जांबुवंत सगळे निघाले, पुढे समुद्र लागला आणि जांबुवंत हनुमंत म्हणतात आता पुढे समुद्र, आता मला काही आपल्याला पुढे जाता येत नाही. मग जांबुवंताने आठवण करून दिली, हनुमंता अरे तुझ्याकडे शक्ती आहे ती, पण तुझी ती सुप्त अवस्थेत आहे. मग आठवण करून दिल्यावर ती जागृत झाली ती शक्ती. सांगितलं होतं ना, कोणा आठवण करून दिली तर ती शक्ती जागृत होईल आणि मग ती शक्ती जागृत झाली, उडान करण्याची शक्ती. आणि मग हनुमंताने उडान केलं. पुढचं सगळं तुम्हाला माहित आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुराण की जय. यज्ञ संपलेला आहे आणि कौशल्याचा प्रसाद कौशल्याच्या हातामध्ये आहे, सुमित्रेचा प्रसाद सुमित्रेच्या हातात आहे. सगळे घरी आले, पण कैकेयी मात्र कैकेयीकडे काहीच नाहीये. ती आली आणि ती बसली रुसून, कुठं? गोपभवनामध्ये रुसून बसली. आणि रुसून बसल्यावर कौशल्या माता तिच्या महालामध्ये जाते. कोणाच्या? कैकेयीच्या. सुमित्रा सुद्धा त्या कैकेयीच्या महालात जाते आणि तिची समज काढतात कैकेयीची. अगं कैकेयी का झालं? म्हणे मला आधी प्रसाद का दिला नाही, म्हणून मला राग आलेला आहे, राजाचा राग आलेला आहे. अगं असं करू नको, जरी तुला प्रसाद मिळाला नाही मग आम्ही आहे ना, मग आम्ही कशासाठी? जरी त्या सवती होत्या पण एकमेकावर प्रेम करीत होत्या. कैकेयी त्या कौशल्या म्हणते अगं घे माझा अर्धा प्रसाद मी तुला देते. सुमित्रा म्हणते माझाच सुद्धा अर्धा प्रसाद मी तुला देते. मग त्या कौशल्यानं अर्धा प्रसाद कैकेयीला दिला, सुमित्रेनं अर्धा कैकेयीला दिला. तेव्हा ती थोडी आनंदित झाली. तो प्रसाद तिघीनं ग्रहण केला, खाल्ला आणि त्या प्रसादाचा परिणाम म्हणून त्यांना तिघींना सुद्धा गर्भ राहिला. आणि अशा प्रकारे गर्भ राहिल्यानंतर त्यांना 9 महिने 9 दिवसानंतर कौशल्येला आता साक्षात भगवंत कौशल्याच्या पोटी अवतार घेणार आहे. म्हणून देव अवतार, देवाने आपल्या पोटी अवतार घ्यावा म्हणून अनेक जन्माचं पुण्य केलं. तेव्हा कुठं त्या भगवंताची आपल्यावर कृपा होती, ते भगवान आपल्याला पोटी जन्मोजन्म. आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्म बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही 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 बहु पुण्य केले. वाया विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही
त्यांचं कित्येक जन्माजन्मीचं पुण्य असेल म्हणून त्यांच्या पोटी साक्षात भगवंताने अवतार घेतला. आता त्रेतायुगामध्ये रामप्रभूचा अवतार प्रगट होणार आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे आनंद वातावरण आहे. आणि तितक्यामध्ये वेळ आहे दुपारची. आता दुपारचे 12 वाजत आहे आणि 12 वाजता आता भगवान प्रगट होणार आहेत. भगवंताला जन्म नाही बरं का, अयोनी संभव भगवान हे प्रगट होतात. म्हणून रामचंद्र प्रभू दुपारी 12 वाजता त्या रामनवमी तिथी कोणती शुक्ल पक्षी शुक्ल पक्षामध्ये रामनवमीच्या वेळेस भगवान चैत्र आहे ना, चैत्र रामनवमी आणि दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्र भगवान तिथं त्या अयोध्येमध्ये कौशल्याच्या पोटी तिथे प्रगट झालेले आहे. बोला प्रभू रामचंद्र भगवान आयोनी संभवा 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 प्रगटला राघवा प्रगटला राघवा शुक्ल पक्षी ही नवामी शुक्ल पक्ष ही नवामी प्रगटला उभे सुरवाराचे योमी शुक्ल पक्ष नवामी शुक्ल पक्ष नवामी गोपाल भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की बजरंगबली हनुमान की श्रीमद् भागवत महापुराण की जय. आणि अशा प्रकारे त्या अयोध्येला प्रभू रामचंद्र कौशल्याच्या पोटी रामचंद्र प्रभू प्रकट झालेले आहे. आनंद झालेला आहे. तिकडे सुमित्रेला सुद्धा शेष भगवंताचा अवतार कोण लक्ष्मण हा याने अवतार धारण केलेला आहे. तिकडे कैकेयीला 2 मुलं झाले. अर्धा प्रसाद घेतला होता ना दोघीचा, म्हणून 2 मुलं झाले, भरत आणि शत्रुघ्न. अशा प्रकारे दशरथ राजाला एकही मुलगा नव्हता, पण भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. एकच नाही तर 4 मुलं झाली आणि 4 मुलं झालेले आहे. बारशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि बारशाचा कार्यक्रम करीत असताना कौशल्याला जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं श्रीराम. सुमित्रेचा मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं लक्ष्मण आणि कैकेयीला जे मुलं झाले भरत आणि शत्रुघ्न असं नाव ठेवलं. आणि आता 4ही राजकुमार हळूहळू आता वाढू लागले, कारण त्यांना आता लवकर मोठं करायचं, कारण आपल्याला वेळ कमी राहिलेला आहे. आपल्याला पुढे श्रीकृष्ण भगवंत घ्यायची का घ्यायची उत्तम भगवान की जय. अधिक मास अशा प्रकारे त्या अयोध्येला आनंदाचं वातावरण आणि हळूहळू आता राम प्रभू लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे राजकुमार हळूहळू आता मोठे होऊ लागले. आणि एक दिवस विश्वामित्र ऋषी अयोध्येला दशरथ राजाकडे येतात. दशरथ राजा त्या ऋषीचं स्वागत करतात
त्यांना आसन टाकतात, पाद्यपूजन करतात आणि विचारपूस करतात, हे मुनिवर कसं काय येणं केलं? आणि मग ते ऋषी म्हणतात, हे राजन, मी तुमच्याकडे माझे जे यज्ञ आहे त्या यज्ञासाठी संरक्षण म्हणून तुमचा जो मोठा मुलगा पुत्र आहे रामप्रभू त्यांना मी घ्यायला आलेलो आहे. कारण राक्षस लोक माझ्या यज्ञाची विध्वंस करतात, नाश करतात, माझा यज्ञ पूर्ण होत नाही. म्हणून त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुमच्या पुत्राला घ्यायला मी आलेलो आहे. आता दशरथ राजा म्हणतात, हे मुनिवर, माझा मुलगा तर आता काय लहान आहेस आणि त्याला आता तुम्ही घेऊन जाता, पण त्याला कुठलंही शिक्षण नाही, विद्या प्राप्त नाही आणि त्याला तो काय करेल? आणि मग ते आठवण करून देतात की रामप्रभूला शिक्षण घेण्याची गरज नाही, ते साक्षात परब्रह्म आहे, त्यांना घेण्याची गरज नाही. म्हणून अशा प्रकारे आणि मग दशरथ राजा तयार होतात. लक्ष्मण सुद्धा रामप्रभू बरोबर त्यांची सेवा करण्यासाठी सोबत घेतात. विश्वामित्र ऋषी त्या दोघाला घेऊन आपल्या आश्रमाकडे निघतात. पुढे गेल्यानंतर एक भयानक जंगल लागतं आणि त्या जंगलामधून जात असताना विश्वामित्र ऋषी म्हणतात की ह्या वाटेनं आपल्याला धोका आहे, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. रामप्रभू म्हणतात, काय धोका आहे? म्हणे ह्या याने राक्षस आहेत, ताटिका नावाची भयानक राक्षसीने या जंगलामध्ये राहतात, म्हणून इकडून कोणी जात नाही, म्हणून आपण दुसऱ्या वाटेनं जाऊ. रामप्रभू म्हणतात, तसं नाही, आपल्याला जायचं तर ह्याच वाटेनं जायचं. आणि मग त्या रस्त्याने जातात. त्या ताटिकेचे दोन मुलं मारीच आणि बाहू, ते बाहूचं आणि रामाचं घनघोर युद्ध होतं. त्या बाहूला रामप्रभू एका बाणामध्ये उडून त्याला ठार करतात आणि त्या मारीच्याला नुसता पिसारा, मोराचा पिसारा फेकला तर ते उडून त्या समुद्राकडे तिकडे लांब जाऊन पडलेला आहे. कोण? मारीच. आणि मग पुढे गेल्यानंतर रामप्रभू पुढे गेल्यानंतर ती ताटिका दिसते. ताटिकाचं आणि त्यांचं घनघोर युद्ध होतं आणि ताटिकेला रामप्रभू तिथं काय करतात? यमसदनाला पाठवतात. अशा प्रकारे रामप्रभू पहिलं बोनी म्हणजे कोण? ताटिका राक्षसीन तिथं मारली आणि पुढे जातात. पुढे जाताना एक गौतम ऋषीचा आश्रम त्यांना लागतो. गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथं एक शिळा असते. रामप्रभू सहज तो आश्रम बघत असताना त्यांचा पायाचा स्पर्श त्या शिळेला होतो आणि त्या शिळेमधून लगेच एक स्त्री तिथं प्रगट होती. कोण असते ती? ती असते गौतम ऋषीची पत्नी अहिल्या असते. मग तिचा कसा उद्धार झाला की तिला तिच्या नवऱ्याकडून गौतम ऋषीकडून शाप मिळालेला होता. कशामुळे? कारण त्या इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेऊन त्या अहिल्याचा भोग घेतला होता. पण त्या गौतम ऋषींना शाप दिला की तुला तुझा नवरा ओळखू येत नाही का, म्हणून शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. पुन्हा शाप मागितला, जेव्हा रामप्रभू तुला त्यांचा पदस्पर्श होईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि ती वेळ आता आली. रामप्रभूच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. मध्ये गेल्यानंतर त्या ऋषीकडून संपूर्ण विद्या, जे शस्त्रास्त्राचा अभ्यास, पूर्ण सगळं शिक्षण ते लक्ष्मण आणि रामप्रभूला ते विश्वामित्र ऋषी देतात. आणि मग त्या यज्ञाचं समारंभ आयोजन करतात. त्या यज्ञासाठी राम आणि लक्ष्मण त्या राक्षसापासून त्या रक्षण करतात आणि तो यज्ञ पूर्ण होतो. आणि मग एक दिवस जनक राजाचं निमंत्रण येतं विश्वामित्र ऋषीला की आमच्या कन्येचं इथं स्वयंवर आहे, तुम्ही स्वयंवरासाठी उपस्थित व्हावं. आणि मग ते पत्र वाचल्यानंतर विश्वामित्र ऋषी म्हणतात, चला आपल्याला मिथिला नगरीला जायचं, जनकपुरीला जायचं. निघाले तिघही. राम आणि लक्ष्मणाला सोबत घेतलं आणि विश्वामित्र ऋषी त्या जनक राजाच्या नगरीला जाऊन पोहोचतात. जनक राजाने भव्य असं तिघांचं स्वागत केलं, त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि मग ते स्वयंवराचा दिवस उजाडला. स्वयंवरामध्ये पण केलेला होता. काय पण होता? जो राजपुत्र या शिवधनुष्याला उचलीन आणि उचलून दोरी लावून त्याचे 2 तुकडे करील, त्यालाच सीता त्याच्याशी विवाह करील, असा पण मानलेला होता. आणि मग
अनेक राजे तिथं त्या समारंभाला उपस्थित होते, स्वयंवराला. त्यामध्ये रावण सुद्धा आलेला होता. लंकेचा राजा रावण सुद्धा तिथं आलेला. अनेक छोटे मोठे राजे तिथं उपस्थित, ऋषी मुनी सगळे उपस्थित होते. आणि मग ती आता वेळ आलेली आहे. त्या जनक राजाने आव्हान केलं, चला कोण पुढे येतं. आणि मग तितक्यामध्ये रावण उठलेला आहे. ते शिवधनुष्य उचलण्यासाठी रावण पुढे सरसावला. आणि रावणाने आता ते शिवधनुष्य उचलण्याला प्रारंभ केला. शिवधनुष्य उचललं, पण कुठपर्यंत? फक्त कमरापर्यंत उचललं. आणि पुढे उचलता येईना, वर घेता येईना. आणि शेवटी ते शिवधनुष्य त्याच्याच अंगावर जाऊन पडलं. कोणाच्या? रावणाच्या. आणि रावणाच्या तोंडातून रक्त निघू लागलो, कारण जड होतं ते शिवधनुष्य, खूप जड होतं. आणि मग अशी रावणाची तिथं काय झाली? फजिती झाली. मग त्या बाकीच्या राजाने त्या शिवधनुष्य बाजूला केलं आणि मग त्याला उठवलं. रावण तिकडे जाऊन बसला, अपमान झाला. पण आता बाकीचे जे राजे होते कोणीची ना पुढं. जर रावणाची ही दुर्दशा झाली तर आमचं काय खरंय? म्हणून छोटे मोठे राजे पुढे येणार. शेवटी विश्वामित्र ऋषींना फोन केली, रामा उठ, आता तुझी वेळ आलेली आहे. राम प्रभू उठतात, दर्शन घेतात, आपल्या गुरुचं दर्शन घेतात, पृथ्वी मातेचं दर्शन घेतात. आणि मग त्या धनुष्याला हात लावतात. आता पृथ्वी मातेचं का दर्शन घेतलं? कारण ती सासूमाई होती. कोण होती? रामाची सासू कोण होती? पृथ्वी माताच होती. म्हणून पृथ्वी मातेचे, म्हणजे पृथ्वीचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे. कारण ते का धनुष्यबाण उचललं पाहिजे ना. आणि जर पृथ्वीनं जर धरून बसली तर उचलता येणार नाही. म्हणून पृथ्वीचं दर्शन घेतलं. आणि मग शिवधनुष्याला हात लावला. हात लावल्याबरोबर शिवधनुष्य उचललं, दोरी लावली आणि त्याचे 2 तुकडे केले. अशा प्रकारे रामप्रभू विजय झाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. महापुराण की जय. आता हे निश्चित झालं काय, की आता सीतेचं आणि रामाचं लग्न लावून द्यायचं. कारण पण जिंकलेला रामप्रभूनं. पण आता त्या जनक राजाने पाहिलं की आता रामाचाच भाऊ लक्ष्मण इथं आलेला आहे. मग आपली दुसरी मुलगी उर्मिला ही याला देऊन टाकू. आणि त्याला अजून माहीत झालं की यांना अजून 2 भाऊ घरी. कोण? भरत आणि शत्रुघ्न. आणि त्याच्या भावाला सुद्धा 2 मुली होत्या. एक होती मांडवी आणि दुसरी होती श्रुतकीर्ती. या दोन्ही बी काय करू आपण? त्या दोन्ही भावाला देऊन टाकू, त्या भरत आणि शत्रुघ्न. आणि मग अशी सगळी बैठक घेतली. दशरथ राजाला बोलावलं, आपला प्रस्ताव मांडला. दशरथ राजाने त्याला होकार दिला. आणि आता लग्न समारंभ थाटामाटात करायचा. आता 1 लग्न नाही करायचं, किती? 4 लग्न करायचे. सामुदायिक विवाह आहे का नाही? चला मग त्या अयोध्येचं वऱ्हाड आलं. थाटामाटामध्ये वऱ्हाड आलं. आणि थाटामाटात चौघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. कारण आपल्याला आता पटपट लग्न लावायचं आणि पटकन जेवायचं आणि पटकन निघायचं. वन डे. आता 8 दिवस नाही लागत लग्नाला. आता वन डे मध्ये झटपट आहे का नाही? आणि अशा प्रकारे सोहळा पूर्ण झालेला आहे. आणि सगळं वऱ्हाड आता अयोध्येच्या दिशेने निघालं. जनक राजा आणि त्यांची पत्नी वाटेल्यावाले आलेले रडू लागली. सगळ्या कन्या आपल्या चालल्या म्हणून रडू लागले आई वडील. आणि पुढे गेल्यानंतर पुढे अचानक एक वाटूळ आली. बर का, हे वाटोळे साहेब बसलेले येतात. वाटोळे साहेब एक वाटूळ. अरे वाटोळे हे दुसरे हे बाजे. चला वाटोळ जशी आली महाराज, वाटोळीचं काही खरं नाहीये. वाटोळीची माणसं लई खराब राहते बरं का. जशी वाटोळ आली तिथं गोल 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 भावऱ्यासारखी फिरू लागली. आणि त्या वऱ्हाड चाललं, त्या वऱ्हाडामध्ये सगळे घाबरले. काय झालं काय झालं. आणि वाटोळ शांत झाल्यावर त्याच्यातून एक पुरुष निघाला. तो पुरुष म्हणजे कोण? परशुराम भगवान. बोलिये परशुराम भगवान की जय. परशुराम भगवान का आले? कारण वादळच होते. ते म्हणे माझं शिवधनुष्य कोणी मोडलं ते मला पाहायचं. नक्की कोणा मोडलं? कारण ते कोण? परशुराम भगवंताला शंकर भगवंताने ते शिवधनुष्य दिले होतं.
पण त्यांनी ते जनक राजाच्या घरी ठेवलं होतं आणि ते तपश्चर्या करण्यासाठी गेले होते. ते शिवधनुष्य लहानपणी सीता घोडा घोडा करून खेळायची बरं का. या रावणाला उचललं नाही, पण ते शिवधनुष्य घेऊन सीता लहानपणी काय करायची, घोडा घोडा म्हणून खेळायची बघा. चला, आणि मग अशा प्रकारे परशुरामाने बघितलं की माझं शिवधनुष्य रामाने मोडलं, खरंच परब्रह्म आहे का. दोघांचं युद्ध झालं. राम तिकडून शस्त्र टाकायचे, रामप्रभू फक्त त्याचा विरोध करायचे, मारलं नाही. आणि मग ते सगळ्याचा विरोध केल्यानंतर परशुरामाला खात्री पटली की हे सुद्धा परब्रह्म आहे. एक आहे राम आणि दुसरा आहे परशुराम, दोघही एकच आहे. चला, आणि मग नमस्कार केला आणि ते वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. वराड अयोध्येला आलं व प्रजा वाट पाहत होती सगळ्यांची. आणि अशा प्रकारे थाटामाटात त्यांचं स्वागत केलं. आनंदी आनंद सगळीकडे, वाद्यांचा गजर सुरू झाला, आनंदी आनंद झाला. आता चौघाचा संसार सुखाने सुरू झाला. दशरथ राजाला आनंद वाटला, पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. एक दिवस दशरथ राजाने आरशात बघितलं. आरशामध्ये एक केस पांढरा दिसला. किती? एक केस पांढरा दिसला. आणि दशरथ राजाने ठरवलं, बस आता आपलं राज्य करणं आपण काय करावं, बंद करावं, कारभार बंद करावं. आणि हे राज्य कोणाला द्यावं, मोठ्या मुलाला राज्याभिषेक करून राज्य देऊन टाका. बघा, दशरथ राजाला कळलं की एक केस पांढरा झाल्यावर किल्ल्या दुसऱ्याच्या हातात दिल्या पाहिजे, मुलाच्या सुनाच्या. आपलं सगळं पांढरं होतं तरी किल्ल्या कमराला आहे. लक्षात घ्या बर का. याच्याहून हे लक्षात घ्या की उतार वय लागलं तर लुडबुड करायची नाही. मुलाच्या संसारात, सुनाच्या संसारात लुडबुड करायची नाही. आपलं मंदिर बनलं आणि आपलं हरिहरी बनलं, तेव्हा कुठं सुख लाभतं. चला, लुडबुड केली जगडेबाई, तुम्ही लुडबुड केली ज्ञानोच्या संसारात, हे तुम्हाला दुःखच आहे. म्हातारीला काय कटकट घालती नाही मी म्हातारी. राज्याभिषेक वशिष्ठ ऋषीनं सुमुहूर्त काढलेला आहे. राज्याभिषेकाचं सुमुहूर्त काढलं आणि रामाचा राज्याभिषेक थाटामाटात करायचा असं ठरलं. सगळी जय्यत तयारी सुरू झालेली आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या प्रजेला कळलं आता राम राजा होणार. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. आणि आता राज्याभिषेक जवळ आलं मुहूर्त. आता उद्या राज्याभिषेक होणार. आता ब्रह्मदेवाला चिंता पडली, जर राम राजा झाला तर आता रामाच्या हाताने काय करून घ्यायचं होतं, राक्षसाचा नायनाट करून घ्यायचा होता. वनवासाला पाठवून त्या जेवढे राक्षस होते ते मारायचे होते. जर राम अयोध्येचा राजा झाला तर तो इथं गुंतून राहील, मग त्या राक्षसाला कोण मारेल. म्हणून ब्रह्मदेवाने त्या दासी होती, कैकईची दासी, तिचं नाव होतं मंथरा. तिच्या डोक्यामध्ये काय भरला, विकल्प भरला. कोणा? ब्रह्मदेवाने. हे केलं बरं का. अगोदर मंथरा बी चांगली होती, कैकई बी चांगली होती. कैकई म्हणे माझा राम राजा होणार आहे उद्या. आनंद होता तिला. कुठपर्यंत? मंथरा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. ती खूप प्रेम होतं. राम अगोदर आईचं दर्शन घे. कोणाचं? कैकईचं अगोदर घे आणि कौशल्याचं नंतर घेत असे. म्हणून रामायणामधून हेच घेऊन जायचं. किती चांगले होते भाऊ, किती चांगले होते. पुत्र आणि वडील किती कसे होते. पुन्हा आईचा आणि मुलाचा कसा संबंध होता. सवती कशा वागल्या, हे सगळं शिकण्यासारखं आहे. म्हणून रामायणामधून आचरण करायचं रामाचं. चला, आणि मग पुढे आणि ती मंथरा उद्या राज्याभिषेक रामाचा होणार. मंथरा आदल्या दिवशी कैकईला म्हणू लागली, अहो राणी साहेब उद्या राम राजा होणार म्हणे. म्हणे हो, माझा राम राजा होणार आहे. आणि मग राम राजा होणार, मग तुमचा मुलगा कधी राजा होणार? तुमचा मुलगा काय त्याची चाकरीच करणार आयुष्यभर? तुमचा मुलगा कधी राज्य करणार? म्हणे असं का बोलते तू? अगं राम बी माझाच आहे. अगं वेडी झाली काय? राम तुझा आहे का? तुझा मुलगा भरत आहे. कोण आहे? भरत आहे. भरताला राज्यावर बसव. आता तू मागे गेली होती ना नवऱ्याला
मदत केली होती ना? म्हणे हो, मी युद्धाला मदत केली होती. त्यावेळेस तू काय केलं होतं म्हणे? 2 वर मागून घेतले होते आणि वेळ आल्यावर मी मागून घेईन. मग आता ती वेळ आता आली म्हणे. बर मग मग काय मागू म्हणे मी? म्हणे असं कर, 1 वराने माझ्या भरताला राज्यावर बसवावं आणि 2ऱ्या वराने रामप्रभूला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवा. आता तिला पहिले वाटलं, पण हा काय आहे, विकल्प भरला सगळा विकल्प. आणि वाईट केलेलं लगेच वाईट सांगितलं की ते लवकर पडतं, चांगलं लवकर पडत नाही. कथेला या लवकर येणंच होत नाही. पण दुसरं चला इकडे जत्राला चला निघले आहे का नाही? चला अशा विनोद सोडून द्या. पण बरं चला. आणि मग पटलं महाराज कोणाला? कैकेयीला मंथरेचं पटलं. तिनं बरच वेळ समजून सांगितलं आणि मिठाचा खडा पडला. आणि मग कैकेयी त्या कोप भवनामध्ये रुसून बसली. पहिले कोप भवन महाराज एक महाल राहायचा रुसाला, आहे का नाही? महाल नुसता रुसाला. त्या महालात गेले, सगळे दागिने काढून टाकायचे, पांढरी साडी नेसायची आणि बसायचं त्या कोप भवनामध्ये जाऊन. आता कोप भवनामध्ये गेले का राजाला समजून घ्यायचं काहीतरी मागणी आहे, आज काहीतरी डिमांड आहे बरं का. हा. आणि मग दशरथ राजाने पाहिलं, हा कैकेयी आज कोप, उद्या राज्याभिषेक सोहळा, आणि कैकेयी त्या कोप भवनामध्ये जाऊन बसली. राजा लगेच त्या कोप भवनामध्ये गेला आणि त्या कैकेयीला म्हणतो, कैकेयी अगं आज तू इथं बसली, काय भानगडे, काय झालं तुला, काय पाहिजे? 1 न 2 महाराज बायाले ना याच्या राजा बरं का, बोलतच नाही आधी. लोक दाटून पाणी आणतील, डोळ्यात नाही बी आलं तर पाणी काढतील, लई करतील, लईच कुठं नाही करते, आहे की नाही? आणि मग बोला ना, जा तिकडे म्हणे, मला नाही बोलायचं. म्हणजे झालं काय? अगं तुला आतापर्यंत मी सगळं दिलं, जे पाहिजे ते घे, अजूनही सांग उद्या किती सोहळा आहे, आपल्या रामाचा सोहळा आहे राज्याभिषेक, आणि तू आज रुसून बसली, काय पाहिजे मला सांग. कोणी बोललं का तुला? नाही म्हणे, कोणी बोललं नाही. मला तुम्ही वचन दिलं होतं, युद्धावर असताना 2 वर देणार होता म्हणे. बरं मग आता ते मला 2 वर पाहिजे. बरं माग म्हणे. का तुला लगेच देतो, तू माझी पट्ट राणी, आवडती राणी आहे. हा बरं माग म्हणे. ठीक आहे. मग 1 वराने माझ्या भरताला राज्यावर बसावं, 2ऱ्या वराने रामाला वनवासात पाठावं. असं ऐकलं राजा, धाडकन खाली कोसळला. माझ्या रामाला वनवास, 14 वर्ष वनवास. राजा कोसळला, धाडकन कोसळला. सगळे जमा झाले, कौसल्या माता आल्या, रामप्रभू आले, सगळे जमा झाले. काय झालं, का पडले, सगळा समाचार कळला. आणि रामप्रभू म्हणतात, बाबा ठीक आहे, तुम्ही फक्त मला आज्ञा करा. ठीक आहे, मातेचं मी ऐकायला तयार आहे, फक्त तुम्ही मला आज्ञा करा, मी वनवासाला जायला तयार आहे. बघा, पुत्र असावा तो असा, वडिलाची आज्ञा पाळणारा असावा. चला. आणि मग असं म्हणतात, वडिलाला वाईट वाटलं, पण काय करणार, शेवटी ठरलं आता रामप्रभूला वनवासाला जायचं. निघाले. पण तितक्यामध्ये सीतामाई म्हणते, का हो तुम्ही एकटेच चालला का? म्हणे हो, वनवास फक्त मला एकट्यालाच झाला, तुम्हाला नाही झाला म्हणे. सीतेला म्हणू लागले. सीता म्हणे, जिथं तुम्ही तिथं मी. त्यावेळेस आपण हे बांधलं, कधी लग्न लागलं, गाठ बांधली, त्या दिवशीपासून ठरवलं, जिथं तुम्ही तिथं मी. काय व्हायचं ते होते. अगं सीते, तू राजकन्या आहेस, तुझ्या पायाला तिकडे आपल्याला काट्यावर जावं लागन, खड्यावर जावं लागन, तुझ्या पायाला टोचतील. तिथं काही गाद्या आहे का झोपायला? तिथं ढेकळात झोपावं लागन, काट्यात झोपावं लागन. जे जीवनवासाचं जीवन साधन आहे, तुला सण होणं, काय व्हायचं होऊ द्या, तुमच्या बरोबर फक्त मला पाहिजे, बस संपला विषय. बघा, हा अट्टास कोणाचा पाहिजे? पतिव्रतेचा पाहिजे, आहे का नाही? ती खरी पतिव्रता. नवऱ्याच्या सुखात सहभागी होणं तर कोणी होत्या सुखामध्ये, पण दुःखामध्ये सहभागी होणं तिला खरी पतिव्रता म्हणावं. चला. आणि मग निघाले, दोघं निघाले. तितक्यात लक्ष्मण दादा येतो. लक्ष्मण म्हणतो, दादा तुम्ही दोघे चालले, मला पण तुमच्या सोबत यायचं. अरे लक्ष्मणा, अरे तुझ्यावर जबाबदारी आहे. आता आपले आई वडील वृद्ध झालेले आहे, त्यांची सेवा कर, भरताला मदत कर राज्यामध्ये. नाही म्हणे, नाही मला ते बाकी काही नको, मी तुमची दोघांची सेवा करायला मी येणार म्हणजे येणार. तुम्ही काही परवानगी द्या अगर न, पण मी येणार म्हणजे येणार.
मी तुमची सेवा करणार दोघांची. त्याचा अट्टास पाहिला. उर्मिलाला विचारलं. उर्मिला म्हटले तुम्ही जाऊ शकता, तुम्ही दादाची आणि वहिनीची सेवा करू शकता, पण मी तुमची वाट पाहीन, वनवास होईपर्यंत मी तुमची वाट पाहीन. उर्मिला तशीच वाट पाहत होती. कुठपर्यंत 14 वर्ष वाट पाहिली तिला. लक्षात घ्या. पाठ पाहिली तिनं. तिला असं नाही म्हणलं का दादाच्या वहिनीच्या सेवेला कशी गेली मला सोडून, अशी नाही म्हणली ती. असं आहे. हा हे शिकण्यासारखं आहे रामायणातून, खूप शिकण्यासारखे. आता ते आपल्याला वेळ कमी आहे, नाही तर नुसतं रामायण असल्यावर ना अशा कथा रंगतात. चला. आणि निघाले. पुढे गेल्यानंतर सगळ्यांनी त्यांना निरोप दिला. सगळे रडू लागले, प्रजा रडू लागली. राम राज्य येणार पण आता हे विघ्न आलं म्हणून सगळे रडू लागले. आणि तितक्या याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. भारद्वाज ऋषी म्हणतात रामप्रभू तुम्ही आता इथं 14 वर्ष राहू शकता, परंतु ते म्हटले नाही, इथं राहिलो तर अयोध्या इथून जवळ येते, सैनिक येतील प्रधानी घ्यायला, त्यामुळं मी इथं राहत नाही, मी लांब दूर जातो. म्हणून त्यांनी चित्रकूट नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर तुम्ही निवास करा म्हणून सांगितलं. मग रामप्रभू लक्ष्मण सीता तिथून त्या चित्रकूट पर्वतावर येतात. तिथं पर्णकुटी बांधतात आणि तिथं राहतात. इकडे आता भरत आणि शत्रुघ्न कुठे असतो? मामाच्या घरी राहतो. आता बघा, आता दशरथ राजा जे खाली कोसळला तर पुन्हा उठलाच नाही. 6 दिवस तो झोपूनच होता. वाईट वाटलं, माझ्या रामाला वनवास झाला, माझ्या रामाला राम 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 करीत 6व्या दिवशी दशरथ राजाने आपला प्राण सोडला. त्याला शाप होता ना, श्रावण बाळाच्या आई वडिलाचा शाप होता. ते खरं ठरलं की आम्ही जसं मुलाचं विरहाने चाललो तसा तू सुद्धा, तुला 4 मुलं होतील पण एक पण मुलगा तुझ्या जवळ होतं का कोणी? राम लक्ष्मण वनवासात आणि भरत शत्रुघ्न मामाच्या घरी. चला. आणि 6व्या दिवशी प्राण सोडला. आणि मग अंत्यविधी करण्यासाठी भरत आणि शत्रुघ्नला मामाच्या घरी घरून घेऊन येतात. आणि मग त्यांचा अंत्यविधी केल्या जातो पूर्ण. पण भरत आल्याबरोबर आईला बोलतो, आई तू माझी कुमाता आहे, आजपासून तुझा आणि माझा संबंध मिटला. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एका याच्या म्हणतात, काय म्हणतात? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा जो अभंग आहे, आता तुम्ही म्हणाल विषय तो त्यांचा झाला, बघतायसे जाना जे देही उदास, गेले आशा पाशी द्वारोणी, विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता. आता तुकाराम महाराजांनी बरेच म्हणतात नावडे जन आवडू नये, ठीक आहे, जन हे दिल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, हा अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणजे जन आवडू नये, ठीक आहे, पण अजून कोण आवडू नये? जन धन, ठीक आहे, धनामागे 15 अनर्थ आहे म्हणून धन आवडू नये. पण माता पिता का आवडू नये? परमार्थाच्या आड जे पुंडलिक आता पंढरपूर कशासाठी बसलं? पुंडलिकाने काय केली? आई वडिलांची सेवा केली. मग तुकाराम महाराज माता पिता आवडू नये का म्हणतात? तर त्याचं उत्तर असं, भरताची जी माता आहे, कोण काही माता, जिने रामाच्या आड केलं, भरताचं रामाचं काय केलं? म्हणजे भगवंताच्या आड जे आले, जे माता पिता आले ते आवडू नये. जसे कान्होपात्राला तिची आई आवडत नव्हती, कारण त्या आईनं काय केलं? तिला राजाला विकलं, आहे का नाही?
आहे की नाही कानोपात्रेला. म्हणजे भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपू आवडत नव्हते. का? कारण ते नारायणाचं नाव घेऊ देत नव्हते. आपण कथा ऐकली ना. हा. मग असे जे माता पिता आहे, जे परमार्थाच्या आड येतात, असे तुकाराम महाराजाला काय सांगायचं, असे आवडू नये. नावडे जन धन माता पिता, असं त्याचं उत्तर आहे. चला. आणि अशा प्रकारे आता भरत तिथं आला. भरताला समजलं की माझ्या आईने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवलं. राग आलायचा. आई म्हणे बस तुझा माझा संबंध संपला, आजपासून भाषण बंद बिलकुल. तू माझी आई नाही, मी तुझा मुलगा आहे. जसा भरत निघाला, मला माझ्या रामाला घेऊन यायचं वापस. निघाला महाराज, काही ऐकणार नाही म्हणे. रामाचं राज्य हे कोणाचं राज्य आहे? माझं राज्य नाही, हे रामाचं राज्य आहे. असं भावाभावानी म्हटलं पाहिजे. जे रामाचं आहे ते रामाचं, आणि माझं आहे ते सुद्धा रामाचं, असं म्हणणारे आहे का महाराज? भावाभाचा. चला. आणि मग निघाला. चित्रकूट पर्वतावर भरत जातो. आता भरत गेल्यानंतर रामाचं दर्शन घेतो. म्हणे म्हणतो चला तुमचं राज्य तुम्ही तिथं राज्य करा, मी राज्य करणार नाही. अरे भरता, अरे जा तू आता आईची त्यांची सेवा कर, आई वडिलाची सेवा कर, जा. आणि मग नाही म्हणतो मी जाणार नाही. तुम्ही एक काम करा, जर येत नसले तर तुमच्या कमीत कमी पादुका तरी मला द्या. मग पादुका रामाच्या घेतात. डोक्यावर पादुका घेऊन भरत त्या अयोध्येला येतात. त्या पादुका सिंहासनावर ठेवतात. आणि भरत नंदीग्राम म्हणून जवळ गावे, त्या नंदीग्रामला जाऊन त्या रामप्रभूची वाट पाहतात. कधी रामप्रभू येणार. आणि सांगितलं रामप्रभूला की जर एक दिवस जरी उशीर झाला तर मी काय घेईन, अग्नीमध्ये उडी घेईन, बस. अशा प्रकारे. आणि मग रामप्रभू आता चित्रकूट पर्वतावर तिथं बरेच दिवस राहिले. तिथून मग राक्षसाचा तिथं संकट होतं म्हणून लगेच तिथून ते पंचवटीला आले. महाराष्ट्रामध्ये पंचवटीला आले. पंचवटीला राहत असताना एक दिवस एक सुंदर स्त्री तिथं आली. तिचं नाव होतं रावणाची बहीण शूर्पणखा. सुंदर असं रूप धारण केलेलं आहे. आणि तिनं बघितलं की 2 कुमार, राजकुमार सुंदर दिसतात. तिला वाटलं यांच्याशी आपण लग्न करू. रामप्रभूला म्हणते अहो तुम्ही खूप सुंदर दिसतात, माझ्याशी लग्न करा ना. रामप्रभू म्हणतात की मी एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे. ही माझी पत्नी सीतामध्ये आहे, म्हणून मी लग्न करणार नाही. पण माझा भाऊ तिकडं आहे, तिकडं त्याला विचारू शकते. कोणाला? लक्ष्मणाला. जा म्हटले. आणि मग म्हणे ठीक आहे, तुझ्या पाठीवर मी लिहून देतो. पाठीवर लिहिलं लक्ष्मणा हिचे नाक आणि कान कापून घेऊन हिला पाठवून दे परत. आणि मग शूर्पणखा तिकडं जाते. लक्ष्मणाला म्हणते माझ्याशी लग्न करा, तुमच्या भावाने मला पाठवलं. आणि हे बघा निरोप द्याला मागे. निरोप तसा होता का लग्न कर म्हणून? नाही. काय काप? नाक आणि कान कापून घे. तलवार घेतली, तिचे नाक कान छटले आणि तिला रक्तबंबाळ झाले. अपमान झाला. कारण नाक जवणी माणसाचं कधी नाही. नाक फार महत्वाचं आहे की नाही महाराज? सगळं गेलं तर पण नाक जवणी, नाक महत्वाचं आहे की. अपमान झाला. आणि लगेच खर आणि दूषण भाऊ त्याच्या भावाकडे गेली. खर आणि दूषणला सांगितलं की त्या पंचवटीमध्ये 2 राजकुमार आलेले. त्या राजकुमाराने, एका लहान्या राजकुमाराने माझी ही स्थिती केली. राग आला खरदूषणने. त्याने अनेक सैन्य घेतलं, भरपूर सैन्य घेतलं आणि त्या रामावर आणि लक्ष्मणावर हल्ला चालून आले. रामप्रभूने बाणाने त्यांचं सगळं सैन्य आणि खरदूषणला खलास केलं. चला, कारण आपल्याला पटपट मारायचे, आपल्याला वेळ होऊ लागला ऐका नाही. आणि त्यानंतर ही वार्ता आता खरदूषण तर आटोपले. पुन्हा शूर्पणखा रावणाकडे गेली. रावणाने विचारलं का ग, अगं ही तुझी स्थिती कोणा केली? म्हणे ते पंचवटीमध्ये 2 राजकुमार आलेले आहे, एकाची बायको सुद्धा आहे आणि एकटाच आहे म्हणे. असं त्या एकाने माझी अशी स्थिती केली. बरं ठीक आहे, मग आता त्यांचा बदला घेतो. ठीक आहे म्हणे, आता तू काही काळजी करू नको, मी आता त्याचीच ती बायको आहे, तिलाच पळून आणतो म्हणे. कोणाची? रामाची. आणि मग आपल्या मामाला बोलावलं, मारीच मामाला. मारीच चला आपल्याला त्या सीतेचं अपहरण करायचं आहे. मारीच मामा म्हणतो मला नाही यायचं, कारण त्या रामप्रभू परब्रह्म आहे म्हणतात, देव आहे म्हणतात, त्यांच्या नांदीने लागायचं. आपण कसं आहे, पाप होईल. आता रावण म्हणतो की हे बघा
मी आता तलवार काढतो, तुला इथं माझ्या हातानं मारायचं का तिकडे मारायचं सांग. आता त्याला वाटलं रावणाच्या पाप्याच्या हाताने मारण्यापेक्षा रामाच्या हातानं मेलेलं केव्हायचं. झाला तो तयार. म्हणजे ठीक आहे चला निघाले. म्हणे तुला आता एक काम करायचं, तिथं जाऊन हरणीचं रूप व्हायचं, हरणीचं रूप घ्यायचं, सोन्याचं हरिण बनायचं आणि सोन्याचं हरिण त्या समोरून तू गेलं की त्या सीतेला मोह होईल आणि मग रामप्रभू तुला मारायला येतील आणि मग ते मारायला आले की मी सीतेला काय करीन, पळून येईल. असा प्लॅन त्यांनी केला. निघाले गेले. ते मारीच हरिण झालं. इकडे रामप्रभू लक्ष्मण त्या आश्रमामध्ये बसलेले होते, कुटीमध्ये. सीतेनं ते हरिण बघितलं सोन्याचं. बघा, सोन्याचं हरिण बघितलं, सीतेला मोह झाला. सोन्याचा मोह चांगला आहे का? चांगला नाही. सोनं चांगलंच नाहीये. त्याच्यामध्ये काय असतं? कली असतो. म्हणून हे सोनं तुम्ही काय करा, सगळ्यांनी काढा, एका पिशवीत भरा आणि माझ्याकडे आणून. सोन्याचा मोह सीतेला झाला आणि मग महाराज त्या रामप्रभूला म्हणते, अहो स्वामी बघा ना हरिण किती छान चाललं, बघा किती मस्त आहे, त्याला मारा आणि मला काय करा, त्या सोन्याचं जे कातडी आहे त्याची, त्याच्यापासून मला चोळी शिवायची अशी. बघा आता रामाला वाटलं काय सोन्याचा मोह झाला. बघा सोन्याचा मोह झाला तर सीतेला देवापासून 6 महिने दूर राहावं लागलं. बघा सोनं चांगलं नाही बरं का. मागत नका जाऊ सरांना, नाही तर तुम्ही त्रास देत. हो सर, लय मागत सोन्यामध्ये लय जीव. ते बरं केलं. गोपाल कृष्ण भगवान श्रीमद्भागवत महापुराण की जय. आणि मग आणि रामप्रभू बाण घेतात आणि लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा हे बघ मी आता त्या हरणाला मारायला चाललो, पण तू एक काम कर, आता तू इथं थांब, तू सीतेमाईचं रक्षण कर आणि कुठेही जाऊ नको. ठीक आहे म्हणे, मी इथंच थांबतो. निघाले रामप्रभू धनुष्यबाण. ते आता मायावी हरिण होतं, ते लांब लांब पळू लागलं आणि रामप्रभू त्याच्या मागे पळू लागले. शेवटी पुढे गेल्यानंतर रामप्रभूनं बाण काढला आणि बाण मारला. रामबाण होता तो बरोबर चुकला नाही, लगेच हरणाला लागला त्या आणि हरिण कोसळलं. पण कोसळल्यावर मायावी हरिण होतं, त्यानं रामाचा आवाज काढला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. बघा, आणि असा आवाज ऐकला कोणा? सीतामाईना. सीतामाई म्हणते, अहो लक्ष्मणा, अहो भाऊजी, तुमचे भाऊ तिकडे संकटात दिसतात, तुमचा आवाज काढला त्यांनी, तुम्हाला बोलू लागले, ते काहीतरी संकटात दिसतात, जा लवकर. आता लक्ष्मण म्हणतो, माझा भाऊ काही साधा आहे का? माझा भाऊ साक्षात परब्रह्म आहे, त्यांना कशाची चिंता आहे? अहो वहिनी, तसं काही नाही, माझ्या भावाला काही होणार नाही, तुम्ही चिंता करू. अहो नाही, मी आवाज ऐकला, तुमच्या भावाचाच आवाज ऐका, असा लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव असा आवाज मी ऐकला. आता आवाज कोणा काढला होता? मारीच राक्षसाने. ते मायावी होतं ते. चला, पण आता वहिनी ऐका ना, काय करावं? हट्ट नाही, जा लवकर. लक्ष्मण म्हणतो, नाही जाणार, माझ्या दादाने मला तुमची जबाबदारी दिली, तुम्हाला तुमचं रक्षण करण्याची, मी नाही जाणार वहिनी तुम्हाला सोडून. आणि मग त्या सीतेनं त्या देरावर लक्ष्मणावर आरोप केला त्यावेळेस. आज मला कळलं तुम्ही वनवासात कशासाठी आलात. तुम्ही, तुमचे भाऊ आता तिकडे गेले, तुमची नजर माझ्यावर आहे. बघा, असा घाणेरडा आरोप सीतेनं आपल्या देरावर केला. लक्ष्मण खरं म्हणलं तर संत आहे बरं का. कोण आहे? लक्ष्मण संत आहे. पण त्या संतासारख्या माणसावर त्या वहिनीनं आरोप केला. लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी आलं. लक्ष्मण सीतेचं रूप सुद्धा पाहत नव्हता, फक्त पायाकडे नजर होती. बस लक्षात ठेवा, फक्त सेवा करीत होता, कंदमुळे आणून देत होता, फळे आणून देत होता, बस एवढं. पण तो खात नव्हता बरं का, लक्ष देऊन ऐका. आणि मग त्या सीतेनं असं म्हटल्यावर लक्ष्मणाचा नाईलाज झाला. शेवटी म्हणतो, वहिनी एक काम करा, मी आता जातो, तुम्ही म्हणता तर जातो, पण मी एक रेषा ओढतो, कमीत कमी त्या रेषेच्या बाहेर येऊ नका, एवढं तरी माझ्यासाठी करा. आणि मग त्या झोपडीच्या भोवती लक्ष्मणाने एक रेषा ओढवली, तिचं नाव आहे लक्ष्मण रेषा.
आणि मग आता लक्ष्मण त्या रामप्रभूकडे तिकडे जातात, पण रामप्रभू तिकडून तर मारीचाला मारून ते घेऊन येऊ लागले सोन्याचं हरिण ते. आणि रामप्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा तू कशाला आला इकडं? म्हणे आता ते सांगल का माझ्या वहिनीनं? असं मला म्हटलं काय बोलत नाही. म्हणे दादा मला वाटलं तुम्ही संकटात. अरे मी संकटात कशाला, मी त्याला मारलं आणि घेऊन चाललो. पण आता असं सांगल का माझी वहिनी अशी मला बोलली? असं सांगता येत नाही महाराज. लक्ष्मण तसा गुपचूप झाला आणि मग दोघं निघाले. आता इकडे रावणानं चान्स मारला काय की आता लक्ष्मणही झोपडीत नाही आणि रामही नाही. आणि मग सीतामाईला हाक मारली, भिक्षां देही माई. माई म्हणल्याबरोबर सीतेनं भिक्षा बाहेर आणली आणि बाहेर आणली तर दारातच थांबली, घ्या म्हणे. आणि रावण त्या लक्ष्मण रेषेच्या मध्ये जायला लागला तर त्याच्यातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या. अग्नीच्या ज्वाळा निघाल्याबरोबर मध्ये जाता येणार रावणाला. आणि मग रावण म्हणतो, माई या रेषेच्या बाहेर या, थोडं बाहेर या. आणि मग त्या सीतेनं त्यावेळेस भिक्षा घेतली आणि लक्ष्मण रेषा ओलांडली. बघा, लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून ती रावणाच्या हातात सापडली. नाहीतर जर रेषा मर्यादा ओलांडली नसती तर तिला कोणी हात लावू शकत नव्हतं. याला म्हणतात मर्यादा, घराच्या मर्यादा म्हणताना लक्ष्मण रेषा याला मर्यादा म्हणतात. चला, आणि मग बाहेर आल्यावर भिक्षा घेण्याच्या निमित्ताने आली, तितक्यामध्ये तिचा हात धरला, आपल्या विमानात बसवलं. विमान सुसाट निघालं. कोणत्या दिशेनं? लंकेच्या दिशेनं. आता पुढे गेल्यानंतर जटायू पक्षी मध्ये वाटेत भेटला. जटायूचं आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं. आता त्या जटायूला विचारलं, जटायूने विचारलं, हे राजेसाहेब तुमचं मरण कशामध्ये? आता तू तिथं खोटं बोलला, माझं मरण अंगठ्यामध्ये म्हणे. जसा चोच मारली अंगठा तोडून टाकला जटायूनं. पण रावण मेला का? कारण तो खोटं बोलला होता. तिथं खोटं बोलला रावण. त्याचं मरण कशात होतं? बेंबीमध्ये होते, नाभीमध्ये होतं. नाभीमध्ये त्याच्या अमृताची हे होती डब्बी आणि त्यामुळे त्याला मरण येणार नव्हतं. ज्यावेळेस बेंबीत कधी ते बाण मारला आणि ते अमृत निघलं की त्याचा प्राण जाणार होता. चला, आणि मग जटायूला विचारलं, तुला रामाची शपथ आहे, सांग तुझं मरण कशात? आणि मग त्यावेळेस जटायू म्हणतो, माझं मरण आता रामाची शपथ घातल्यावर खरं बोलावं लागलं. आणि मग सांगितलं, माझ्या पंखामध्ये माझं मरण आहे. लगेच रावणाने पंखाला तलवारीनं छाटून टाकले आणि जटायू पक्षी खाली गडगडत गडगडत खाली येऊन कोसळला. पण त्याने आपले प्राण कंठात आणून ठेवले, कारण प्राण गेले नाही त्याचे. कशासाठी? की माझ्या रामाला मी काय करीन, निरोप सांगल की सीता मातेला दक्षिणेकडे एका राजाने नेले, नाव माहिती नव्हतं, आणि मग अशा प्रकारे निरोप देईन आणि मी माझा प्राण सोडीन. आता इकडे राम लक्ष्मण येतात, झोपडीमध्ये पाहतात तर सीता गायब. आणि लक्ष्मणाला बोलले, तुला सांगितलं होतं ना, तू कशासाठी आलास? तुला सांगितलं होतं सीतेचं रक्षण कर. आणि मग राम प्रभू वेडेपिसे झाले. सीते सीते म्हणून इकडे तिकडे शोधू लागले, झाडाला कवटळू लागले, सीते कुठे आहे, सीते कुठे आहे. आणि असं शोध घेत घेत चालले, दक्षिण दिशेला निघाले. आणि निघताना वरून शंकर भगवान पार्वती माताचं विमान चाललं होतं. आणि वरून बघितलं, शंकर भगवान म्हणतात, बघा माझं परब्रह्म, माझं जे दैवत आहे ते रामप्रभू बघा कसे वेडेपिसे झाले. बघा सीतेला, याला म्हणतात पार्वतीला. पार्वतीनं खाली बघितलं की राम वेड्यासारखे बघू लागले, सीता सीता म्हणून छाती बडू लागले. मग पार्वतीला शंका आली. पार्वती म्हणते, का हो तुमचं हे परब्रह्म असं कसं आहे? बायकोसाठी वेड झालं ते, मला विश्वास बसत नाही म्हणे, हे परब्रह्म नाहीये, हे भगवंत नाही, कोणीतरी दुसरंच आहे. अगं पार्वती, माझं परब्रह्म आहे, माझं दैवत आहे, असं करू नको, शंका धरू नको. नाही म्हणे, मी परीक्षा घेते, जा म्हटले. मग खाली विमान उतरलं. पार्वतीनं काय केलं, सीतेचं रूप धारण केलं आणि सीतेचं रूप धारण करून रामापुढे गेली. आता तिला काय वाटलं, रामप्रभू आनंद होईल, सीता सापडली म्हणून. पण तसं नाही झालं. त्या सीतेला पाहिलं, पार्वती सीतेला पाहिलं आणि रामप्रभू म्हणतात, माते एकट्याच आलात का? महादेवाला कुठं सोडलं? काय म्हणतात रामप्रभू, ओळखलं ही जगन्माता कोण आहे, पार्वती माता आहे.
आणि विचारलं तुम्ही एकट्याच आला का, शंकर भगवान कुठं आहे? आणि मग तिचा जो शंका होती ती निघून गेली. अरे बापरे, रामाने ओळखलं म्हणे बरोबर ते राम परब्रह्म होतं. अशा प्रकारे शोध घेत 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 राम प्रभू लक्ष्मण वेड्या पिसासारखे फिरू लागले जंगलामध्ये. तितक्यामध्ये त्यांची भेट जांबुवंत आणि हनुमंताबरोबर. पहिले हनुमंताबरोबर. हा हा बरोबर. आता पुढे गेल्यानंतर एका जाळीमधून असा आवाज येतो, राम 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 असं. आता रामप्रभू तिथं जातात तर एक जटायू पक्षी जखमी अवस्थेमध्ये पंख तुटलेले आहे आणि राम राम म्हणत पडलेला आहे. तिथं रामप्रभू जातात आणि त्या जटायूला आपल्या मांडीवर घेतात, त्याला पाणी पाजतात आणि म्हणतात, अरे काय झालं? मग त्या जटायूनं सांगितलं, हे प्रभू, सीता मातेला विमानामधून एक राजा या दक्षिणेकडे घेऊन गेला. आणि मग अशा प्रकारे तो म्हटला, आता बस, तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी माझा प्राण कंठात आणून ठेवलेला होतो, आता मी मारायला मोकळा झालो. मग रामप्रभू त्याला विचारतात, जटायू, अरे तुला जीवदान देऊ का, तुला जिवंत करू का? तो म्हणतो, नाही प्रभू, मला जिवंत करू नका, आता मला जगायचं नाहीये. का? कारण तुमच्या सारख्या देवाच्या मांडीवर मला जर मरण येत असलं तर मला याच्यासारखं महान मरण. पुढे गेला त्या जटायूला म्हणतात, जटायू म्हणतो, देवा, तुमच्या मांडीवर जर मला मरण येत असलं त्याच्यापेक्षा काय अजून मला मोक्ष मिळेल, म्हणून मला जीवदान देऊ नका. तथास्तु म्हणला आणि त्याने प्राण सोडला आणि जटायूला मोक्ष प्राप्त झाला. चला पुढे पुढे गेल्यानंतर हनुमंताची आणि रामाची भेट होते. त्यानंतर सुग्रीवाची भेट होते. आता सुग्रीवाला त्या वालीनं त्याचं राज्य हिसकावून घेतलं, त्याची पत्नी हिसकावून घेतली आणि राज्याच्या बाहेर काढून दिलं होतं. म्हणजे रामप्रभू आणि सुग्रीव कसे झाले, आता सारखेच झाले. त्यांची बायको त्यांनी घेतली आणि यांची बायको रावणानं पळवली, दोघंही समदुःखी. आणि मग दोघांची मैत्री झाली. मग सुग्रीवाने सांगितलं, रामप्रभू, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करीन. मग त्या रामाने त्या सुग्रीवाला मदत केली, वालीला बाण मारला आणि सुग्रीवाचं राज्य आणि त्याची बायको त्याला परत केली. अशा प्रकारे पुढे हनुमंतराय आणि सुग्रीव, जांबुवंत, नळ, नीळ सगळ्या वानरांनी ठरवलं की आता सीतामाईला शोधून काढायचं. आणि मग हनुमंताने उड्डाण केलं, श्रीलंकेमध्ये गेले. श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या लंकेमध्ये एक तुळशी वृंदावन दिसलं. कोणाला? हनुमंतरायला. आणि त्या तुळशी वृंदावनाच्या तिथे उतरले आणि मधून आवाज ऐकला, राम राम. कोण होतं ते? रावणाचे भाऊ बिभीषण. राईट, तो बिभीषण होता. बिभीषण राम भक्त होता. त्याच्या दारी फक्त तुळशी वृंदावन होतं. राक्षसाच्या दारी राहतं का तुळशी वृंदावन? ज्याच्या दारी तुळशी वृंदावन नाही तो कोण आहे? मग राक्षसी. समजून घ्या, कारण आपल्या दारी तुळशी वृंदावन पाहिजे, लक्षात घ्या. आणि मग त्या बिभीषणाला पत्ता विचारला, आमची सीता माता कुठे? सांगितलं, अशोकवनामध्ये आहे, तुम्ही जा. अशोकवनामध्ये जातात. रामप्रभूने अंगठी दिलेली असती, ती अंगठी सीतामाईला दाखवतात, ओळख पडते. आणि हनुमंत सांगतात, माते, लवकरच आम्ही आता रामप्रभू आम्ही सगळे येणार, त्या रावणाला हरविणार आणि तुम्हाला लवकरच घेऊन जाणार आहे. आणि मग अशा प्रकारे हनुमंत जातात. सीतेचा शोध लागला म्हणून सांगतात, रामप्रभू त्या समुद्राजवळ सगळे सैन्य येतं, वानर सैन्य येतं. त्या नळ नीळ त्या दगडावर राम लिहितात आणि ते दगड त्या समुद्रावर तरतात. राम सेतू बांधतात. रामेश्वर पासून लंकेपर्यंत सेतू बांधलेला आहे. राम सेतू त्याचं नाव आहे. आजही तिथे गेलं तर राम सेतू आहे. आहे. चला. आणि मग त्या राम सेतूवरून सगळं सैन्य लंकेमध्ये जातं. लंकेमध्ये गेल्यानंतर राम आणि रावणाचं घनघोर युद्ध होतं. त्या युद्धामध्ये रामाचा विजय होतो आणि रावणाचा पराभव होतो. रावणाचं सगळं सैन्य मरतं आणि अशा प्रकारे त्यांना सगळ्यांना मोक्ष मिळतो, कारण देवाच्या हाताने त्यांना मरण आलं. पण रामाचं जे वानर सैन्य आहे ते मोक्षाला प्राप्त नव्हतं, ते राक्षसाच्या हाताने मरण होतं, म्हणून त्यांना मोक्ष नव्हता. मग पुन्हा इंद्राने अमृत आणून दिलं. ते अमृत त्यांच्यावर शिंपडलं, तेव्हा ते वानर काय झाले? ते बी अमर झाले.
चला, अशा प्रकारे विजय झाला. बिभीषणाने मदत केली कोणाला? रामप्रभूला. शेवटी रावणाचे मरण सांगितलं. प्रभू तुम्ही किती बाण मारले रावणाला, रावण मरणार नाही, त्याच्या नाभीमध्ये त्याचं मरण आहे, म्हणून नाभीमध्ये तुम्ही बाण मारा. रामप्रभूने नाभीमध्ये बाण मारला, ते अमृत सांडलं आणि तितक्यामध्ये रावणाचा प्राण निघून गेला. बोले राम प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि मग त्या अशोक वनामध्ये जाऊन सीते मातेला सोडलं. एका विमानामध्ये आता सीतेला बसवलं. रामप्रभू बसले, लक्ष्मण, हनुमंत, जांबुवंत, बिभीषण सगळे बसले आणि त्या अयोध्येच्या दिशेने निघाले. भरत राजा हनुमंताला पुढे पाठवलं, जा लवकर रामप्रभू आले म्हणून सांगा. भारत ऋषीच्या आश्रमामध्ये आदल्या दिवशी मुक्काम पडला आणि 14 वर्ष बरोबर झाले. त्यानंतर तिथं पोहोचले. भरताची भेट झाली, आनंद झाला आणि अशा प्रकारे रामप्रभू अयोध्येला जाऊन पोहोचले. आणि नंतर पुढे ते कोण झाले? अयोध्येचं राजे झाले आणि पुढे रामराज्य सुरू झालं. प्रभू रामचंद्र भगवान. आणि आज कथेला इथंच पूर्णाविराम देऊया. राम अवताराची कथा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितली. कथा फार मोठी होती आणि तिला महिनाभर बी पुरणार नाही, म्हणून थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितली. चला, उद्या आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचा जन्म उत्सव आणि त्याच्या लीला पूर्ण 2 तासामध्ये एवढं चिंतन करायचंय. सगळ्यांनी या, आनंद घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण प्रभु रामचंद्र भगवान की जय. आता